भाग 20. त्याने हताशपणे एकदा याज्ञिकीकडे पाहिलं. ती आनंदी होती, पण रिशान डिस्टर्ब झाला होता. पण आजीने आवाज दिला तसा तो डोक्यातले विचार झटकून परत सगळ्यांच्या आनंदात सामील झाला. घरात एक छोटीशी पार्टी अरेंज केली होती. आजचा दिवस खरंच खूप छान होता. आणि ह्या सगळ्यात रिशानचा फोन वाजला, ज्यावर बोलताना आधी तो बराच आनंदी होता, पण नंतर मात्र अचानक त्याला हुरहुर वाटायला लागली. काय झालं रिशू, तू अचानक इतका टेन्स का वाटतोयस? आजी काळजीनं रिशानकडे बघून म्हणाली, लंडनच्या एका फेमस टीव्ही चॅनलचा एक शो शूट करायचा आहे. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या देशात भेटी द्यायच्या आहेत आणि ह्यासाठी त्यांना एक अशी कंपनी हवी आहे जी त्यांचं ट्रॅव्हलिंग अरेंज करू शकेल. आणि यासाठी त्यांनी माझ्या कंपनीला अप्रोच केलंय. वाव, अरे ही तर कसली भारी न्यूज आहे. तुझ्या कंपनीसाठी मोठी डील असेल ना ही, आणि पुढे जाऊन तर खूप फायदेमंदी. रियांश एकदम एक्साइटमेंटमध्ये म्हणाला. रिशानने फक्त होकारार्थी मान हलवली. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. अरे आम्ही तर फक्त वडिलोपार्जित बिझनेस वाढवला, पण तू स्वतःचा तुझा बिझनेस सेट करतोयस, ते सुद्धा विदेशात. प्रीतमराव अगदी प्राऊड फिलिंगनी रिशानकडे बघून बोलत होते. माझं बाळ आहेच गुणाचं. चैत्रालीताई कौतुकाने त्याच्याकडे बघून बोलतात. त्यांनीही मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. सगळ्यांनी त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणलं. इतक्या वेळ किचनमध्ये असणारी याज्ञिकी बाहेर आली. तिला यातलं काहीच कळलं नाही. मग तरच डबल सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. ये नाचो असं म्हणत शिखाने तिथेच उड्या मारायला सुरुवात केली. याज्ञिकी मात्र अजून कसलं सेलिब्रेशन याचा विचार करत होती. अजूनही काही आहे का आज? शिखा का नाचतीये? तिने जवळ उभं असलेल्या जेनीला विचारलं. रिशानला लंडनहून फोन आला होता. तिकडे कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि त्याचंच सेलिब्रेशन करत नाचतीये ही. जेनीने सुद्धा हसतच सांगितलं. आणि लंडन हा शब्द ऐकूनच याज्ञिकीचं हृदय धडधडू लागलं. तिचा काव्य पण लंडनचाच होता ना. हे पण लंडनला जाऊन आलेत आणि मला माहीतच नाही काय काम करत असतील ते तिथे, की इथल्याच कंपनीचं ऑफिस असेल तिथे. नाना प्रश्न तिच्या डोक्यात घुमत होते. पण नंतर सगळ्यांसोबत डिनर करून दोघेही वर आले. खरं तर आज दोघांसाठी खूप आनंदाचा दिवस होता, पण आता दोघांनाही बेचैनी वाटत होती. याज्ञिकीने बेडवरती अंग टाकलं आणि डोळे बंद केले. रिशानला मात्र झोप लागत नव्हती. तो उठून टेरेसवर आला, तर वरती रियांश आधीच टेरेसवर जेनी सोबत बसला होता. त्यांना डिस्टर्ब नको करायला म्हणून तो खाली आला. येता येता आजीची रूम उघडी दिसली. तसं त्याने आत डोकावून पाहिलं. आजी पुस्तक वाचत बसल्या होत्या. तू जागी आहेस अजूनही? रिशान आजीला विचारतो. हो, वयानुसार झोप कमी होते. पण तुझं काय, तू अजूनही का जागा आहेस? आजी रिशानला विचारते. काही नाही, असंच. आजीने पुस्तक बाजूला ठेवलं आणि त्याला इकडे ये म्हणत हात केला. तसा तोही आजीच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहिला. काय झालं रिशू, काही टेन्शन आहे का बाळा? टेन्शन नाहीये, पण मला लंडनला जायला लागेल आता. मगाशी अद्विकचा फोन होता. अद्विक माझ्या ॲब्सेन्समध्ये तिथला बिझनेस पाहतो. तो आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं तर त्याला किंवा मला त्या चॅनलसोबत स्वतः ट्रॅव्हल करायला लागेल. आणि अद्विकची आई इथं आजारी आहे, त्यामुळे त्यालाच इंडियात परत यायचंय. जर तो इथे आला तर मला तिकडे जायला लागेल. मग प्रॉब्लेम काय आहे? तसही आता इथला बिझनेस बऱ्यापैकी सावरलाय. रियांशही आहे इथे आणि तुला तर फिरायला आवडतं ना, मग जा की बिनधास्त. अगं आजी, फक्त आठवड्याचा प्रश्न नाहीये. 3 महिने त्यांचं शूट चालणार, तेही वेगवेगळ्या देशात. आणि कदाचित वेळही लागू शकतो अजूनही. हा, मग यात प्रॉब्लेम काय आहे?
म्हणजे मी 3-4 महिने इथे नसणार, तुमच्यापासून दूर असणार. मी खूप मिस करेन तुम्हाला. रिशान तोंड पाडत म्हणाला आणि आजीच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. आम्हाला मिस करशील की याज्ञिकीला? आजीने गुगली प्रश्न केला आणि रिशान विचार करत म्हणाला, असं काही नाहीये. तिलाच फक्त का मिस करू? तुम्हा सगळ्यांना मिस करेनच ना मी. हो का? मग इतक्या वर्षात तिकडे असताना अशी का आमची आठवण नाही आली? आणि इथून कधी जाताना तुझा चेहरा सुद्धा कधी असा उतरलेला नव्हता. याचा अर्थ तू तिच्यापासून दूर जावं लागणार या विचारानं अस्वस्थ झालायस. नाही, माहिती नाही मला का अस्वस्थ वाटतंय. पण हा, दरवेळी जो उत्साह असायचा ना, तो बिलकुल नाहीये यावेळीस. त्याने परत एकदा आपली कूस बदलली आणि डोळे बंद केले. याला समजून घ्यायचं नाहीये की खरंच समजत नाहीये. हा प्रेमात पडलाय याज्ञिकीचा. तिच्यापासून दूर होऊ या विचारानं जीव त्याचा कासावीस होतोय. पण इतक्या सहज मान्य करेल तो रिशान कसला? बाप्पा, लवकरच तुझी कृपा दृष्टी कर बाबा, आणि या बुद्धूला कळू देत त्याचं स्वतःचं मन. आजीने मनातच बोलून वर पाहत हात जोडले आणि परत एकदा त्याच्या डोक्यातून हात फिरवला. रिशान गेल्याची चाहूल लागली तसे याज्ञिकीने डोळे उघडले. अजूनही तिच्या मनात लंडन हा शब्द घुमतच होता. कधीतरी बोलता बोलता काव्याच्या चॅटिंगमध्ये लंडन आणि तिथल्या ठिकाणांचा उल्लेख व्हायचा. त्यावर दोघे कितीतरी वेळ बोलत बसायचे. सोबत त्याने तो कुठे कुठे आत्तापर्यंत फिरलाय तेही सांगितलं होतं. आणि हे सगळं मलाही पाहायचंय असं म्हणत याज्ञिकी म्हणजे सखीनं सुद्धा आपली इच्छा त्याच्याजवळ बोलून म्हणजेच लिहून व्यक्त केली होती. कधीतरी विचारात तिला झोपही लागली. सकाळी ती उठली तर आज डोकं जरा जास्तच दुखत होतं. अंथरुणातून उठू वाटत नव्हतं. तिने उठून स्वतःचं आवरलं, पण चेहरा मात्र तिचा उतरला होता. पण तरीही ती नाश्ता करायला खाली आली. बाळा, काय झालं? चेहरा असा का उतरलाय? आजीनं काळजीनं याज्ञिकीला विचारलं. काही नाही, या प्रेझेंटेशनच्या नादात 2-3 दिवस झालं नीट झोपच नाही झालेली. त्यामुळे आज जरा ऍसिडिटी होऊन डोकं दुखतंय. अरे देवा, इतकी दगदग का केलीस का? असो, थांब, माझ्याकडे मेडिसिन आहे, ती घे. आणि हो, आज तू घरीच आराम कर, ऑफिसमधून सुट्टी घे. आजी, पण अशी कशी सुट्टी घेऊ मी? आधी कळवलं नाहीये सुट्टीचं. अगं, मग आता कळव. आणि तुला कोणी सुट्टी नाही दिली तर मला सांग, मीच त्यांची कायमची सुट्टी करेन. आजी हसत म्हणाल्या तसे बाकी पण हसायला लागले. रिशान मात्र आत्ता खाली आला होता. कसली एवढी चर्चा सुरू आहे? रिशान सगळ्यांकडे बघून बोलतो. याज्ञिकीच्या सुट्टीविषयी बोलतोय. म्हणजे? अरे, तिला बरं नाहीये म्हणून मी म्हणलं आज जरा घरीच आराम कर. का? काय झालं आदू? तो काळजीयुक्त नजरेने तिच्याकडे बघत वळून बोलायला लागला. आपोआपच त्याचा हात तिच्या कपाळावर गेला ताप पाहण्यासाठी. ताप तर नाहीये, मग अचानक काय होतंय? चल, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात की डॉक्टरांना घरीच बोलवू? त्याने भरभर 2-3 प्रश्न विचारले आणि सगळ्यांसमोर त्याचं तिच्या जवळ असणं पाहून याज्ञिकी मात्र अवघडून गेली होती. त्यात तिचं लक्ष गेलं तर चैत्रालीताई थोडं रागातच पाहत होत्या. ते पाहून तर तिनं आवंडाच गिळला. नाही, मी ठीक आहे, फक्त थोडं डोकं दुखतंय, थोडा आराम केला की बरं वाटेल मला, तिने त्याच्यापासून दूर होत म्हणलं. नक्की ना? याज्ञिकीने फक्त त्यावरती होकारार्थी मान हलवली. ओके, ठीक आहे, पण तू दिवसभर नक्की आराम कर. त्याने बोलता बोलता परत एकदा तिच्या गालावर हात ठेवून सांगितलं आणि नाश्ता करू लागला.
आपला नाश्ता संपवून तो परत एकदा तिला भरपूर सूचना देऊन ऑफिसमध्ये गेला. आज गाडीत बसल्यापासून त्याला काहीतरी मिसिंग वाटायला लागलं होतं. इकडे याज्ञिकीनं मेडिसिन्स घेतले आणि काही वेळात तिला परत झोप लागली. रिशान मात्र ऑफिसला पोहोचला. काही वेळात कामात बिझी सुद्धा झाला आणि सवयीप्रमाणे त्याने याज्ञिकीला आत बोलवायला कॉल केला. पण याज्ञिकीने नाही तर दुसरेच कोणीतरी फोन उचलला आणि त्याला परत एकदा काहीतरी मिसिंग आहे असं वाटायला लागलं. आज एक हुरहुर जाणवत होती. ना कोणतं काम करायला उत्साह होता, ना जेवण करायचा मूड होता. आणि हो, चिडचिड चिडचिड तर प्रत्येक गोष्टीवर होत होती. आज स्टाफ पण जरा घाबरूनच काम करत होता. हे आज काय होतंय मला? आज करमत नाहीये. काम पण करावंसं वाटत नाहीये आणि काहीच मनासारखं होत नाहीये. अगदी लो अशी फिलिंग येतेय. त्याने घड्याळात पाहिलं. 5 वाजले होते. अजून वेळ होता घरी जायला. पण इथे बसून चिडचिड करण्यापेक्षा घरी जाऊन आराम करावा म्हणून त्याने रियांशला तो घरी जात असल्याची कल्पना दिली आणि तो तडक घरी पोहोचला. तो आपल्याच विचारात घरी जात होता आणि तेवढ्यात त्याच्या कानावर हसण्याचा आवाज पडला. त्याने पाहिलं तर शिखा, जेनी आणि याज्ञिकी बसून गप्पा मारत असाव्या. काहीतरी जोक झाला असावा. याज्ञिकी पोट धरून खळखळून हसत बसली होती. तिला असं खळखळून हसताना त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. पण आज तिला एवढं हसताना पाहून त्याच्याही चेहऱ्यावर स्माईल आली होती. त्यांना डिस्टर्ब न करता तो घरात गेला. पण इतका वेळ वैतागलेला तो आता एकदम हॅपी वाटत होता. काय रे, आज लवकर घरी? आजीनं रिशानला विचारलं. हां, माझा मूड नव्हता आज काम करायचा. कदाचित तब्येत ठीक नाहीये, मग मी घरी आलो. हो का? मग आता एवढी स्माईल का करतोयस? तुझ्याकडे पाहून तर वाटत नाही तुझा मूड खराब असेल. आजी मुद्दामूनच रिशानला असं बोलते. ते बाहेर त्याला काय बोलावं तेच कळलं नाही. खरंच की आत्ता तर मूड खराब होता आणि आता अचानक छानही झाला होता. तू या गोष्टीचा विचार कर. मी आहे बाहेर गार्डन मध्ये. आजी त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून म्हणाल्या आणि बाहेर जाऊ लागल्या. रिशान रूम मध्ये जाऊन बाथरूम मध्ये जाऊन शॉवर खाली स्वतःचा स्ट्रेस कमी करू लागला. आजीचं बोलणं त्याच्या कानात घुमत होतं. काय म्हणायचं काय होतं आजीला? खरंच मी दिवसभर याज्ञिकीला मिस केलं का? ती नव्हती म्हणून आज माझं ऑफिसमध्ये मन लागत नव्हतं का? ती समोर नव्हती तर चिडचिड होत होती का? आणि आजी म्हणाली तसं मला लंडनला जायचंय म्हणलं तरी याज्ञिकीपासून दूर जावं लागेल म्हणून अस्वस्थ वाटतंय. हो, मान्य कर रिशान, याज्ञिकी नव्हती डोळ्यासमोर तर तुला करमत नव्हतं. आजी बरोबर बोलतीये. तू प्रेमात पडलायस तिच्या. त्याचं एक मन म्हणत होतं. हा विचार डोक्यात आला तरी शॉवर खाली असूनही त्याला घाम फुटला. हृदय अगदी जोरात धडधडू लागलं. नाही नाही, तू याज्ञिकीवर प्रेम, हे कसं शक्य आहे? तुझं तर सखीवर प्रेम आहे. असा एकही दिवस नाही जात की ज्या दिवशी तुला सखीची आठवण येत नाही. मग सखीवर आधीच प्रेम असताना याज्ञिकीवर कसं काय तू प्रेम करू शकतोस? दुसऱ्या मनाने जणू जाबच विचारला होता. का नाही मी प्रेम करू शकत याज्ञिकीवर? जेव्हा सखीच्या मेसेजचे रिप्लाय यायचे नाही तेव्हा पण तर तुझी अशीच हालत असायची. कामात लक्ष नसायचं, दिवसभर हुरहुर वाटायची, सगळ्यांवर चिडचिड व्हायची. मग आज पण तर हेच झालं ना? त्याचं पहिलं मन बोलत होतं. हो, झालं असं. पण हे फक्त सहवासाने, याज्ञिकीची सवय झालीये त्यामुळे असं वाटलं फक्त. याचा अर्थ रिशान प्रेम करतो याज्ञिकीवर असा तर होत नाही ना? त्याचं दुसरं मन आपली बाजू मांडत होतं. रिशान डोकं धरून उभा होता. काहीच कळत नव्हतं. मघाशी फ्रेश वाटलं होतं त्याला, पण आता परत अस्वस्थ वाटायला लागलं. त्याने शॉवर बंद केला आणि कपडे घालून रूममध्ये आला. स्वतःला सोफ्यावरती झोकून दिलं आणि डोळे बंद करून पडला. पण नेहमी पाठमोरी सखी दिसायची त्याला नजरेआड, आणि आज
आज याज्ञिकी दिसत होती. तसं त्याने खाडकन डोळे उघडले आणि जिममध्ये जाऊन तो मन वळवायला लागला. थोडा वेळ गेला असेल. आता सगळेच ऑफिसहून घरी येण्याची वेळ झाली होती. याज्ञिकीची नजर सारखी गेटकडे जात होती. थोड्या वेळ झोप झाल्यावर तिला पण बरं वाटलं होतं, पण नंतर तिलाही करमत नव्हतं. अगदी उदास उदास वाटत होतं. ती उगीच काहीतरी मोबाईलवरती टाइमपास करत होती. आज लिखाण करायला सुद्धा वेळ होता, पण मन मात्र लागत नव्हतं. मग तिनं तेही केलं नाही. तिला पाहायला आजी आल्या तर ती बोलून गेली, अजिबात करमत नाहीये मला आज. त्यापेक्षा मी ऑफिसला गेले असते तर बरं झालं असतं आजी. इथे का मन रमत नाहीये? आधी पण तर तू घरीच असायचीस ना. आताही घरी मी, शिखा आणि जेनी आहोतच की. तरी मन लागत नाहीये. असं का? अजून दुसरं कोणी हवंय का सोबत? आजींनी विचारलं आणि याज्ञिकी विचारात पडली. खरंच की आधी पण ती घरीच असायची आणि खूपदा एकटी असायची, तेव्हा तर करमायचं तिला. मग आज असं का वाटतंय? सोड तो विषय आणि हो, आवरून खाली ये. आपण गार्डन मध्ये बसू थोडा वेळ. तुला फ्रेश वाटेल मग. आजी गेल्या आणि याज्ञिकी पुन्हा विचारात हरवली. खरंच मला एकटीला राहण्याची सवय आहे. मग आज का करमत नाहीये? आता ऑफिसमध्ये काम करण्याची, एवढ्या लोकांच्यात असण्याची सवय झालीये म्हणून असं काही वाटतंय की. तिने डोळे बंद केले आणि डोळ्यासमोर तिला ऑफिसमध्ये चेअरवर बसून काहीतरी सांगणारा रिशान दिसला. की मला यांची आठवण येते का? तिने स्वतःलाच प्रश्न केला आणि तिचं हृदय पुन्हा एकदा धडधड करायला लागलं. नाही आदू, सावर स्वतःला. हल्ली तुझ्या डोक्यात सारखे सारखे रिशांचेच विचार असतात. गुंतू नको त्यांच्यात. तुला एक दिवस ते दिसले काय नाहीत तर अस्वस्थ वाटतंय. पण ते आता लंडनला जाणार आहेत, तेव्हा काय करशील? आणि काही दिवसात तर तू त्यांच्या आयुष्यातून दूर जाशील, तेव्हा काय करशील? तिच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं. आजींचा बाहेरून आवाज आला तशी ती पटकन सावरून उठली आणि फ्रेश होऊन खाली गेली. आधी मूड बऱ्यापैकी खराब होता, पण शिखाच्या कॉलेजच्या गप्पा ऐकून, तिचे कारनामे ऐकून सगळे पोट धरून हसत होते. काही वेळासाठी आजी आत गेल्या तेव्हा तिनेही एका मुलाचा कसा काय बँड वाजवला ते रंगवून सांगत होती आणि याज्ञिकी आणि जेनी खळखळून हसत होत्या. ती विचार करत होती की 2 गाड्या गेटमधून आत आल्या. तिची नजर रिशानला शोधत होती. त्या गाड्यांमधून रियांश आणि अमरराव आणि प्रीतमराव उतरले. रिशान तिला दिसलंच नाही. ड्रायव्हरने गाडी पार्क केली तशी ती समजून गेली रिशान यांच्यासोबत काही आलेलं नाहीये. तिचं मन परत एकदा खट्टू झालं. रिशान अजून ऑफिसमध्येच आहेत का? विचारावंसं वाटलं रियांशला, पण धाडस काही होत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव आजी खूप वेळ पाहत होत्या. रियांश, अरे रिशान कुठे? ऑफिसमध्ये थांबलाय का? माहीत असून सुद्धा याज्ञिकीसाठी त्यांनीच प्रश्न विचारला, पण उत्तर ऐकायला याज्ञिकीने कान टवकारले. अगं, तो तर कधीच निघाला घरी येण्यासाठी. अजून पोहोचला नाहीये का? त्याची गाडी तर दिसतीये, म्हणजे आला असेल कदाचित. मगाशी त्याची रूम पण उघडी दिसत होती. याज्ञिकीनं ते ऐकलं आणि आपोआप तिची पावलं रूमकडे वळाली. मन त्याला एक नजर पाहायला तरसलं होतं. ती रूममध्ये आली तर तो नुकताच बाथरूममधून फ्रेश होऊन आलेला दिसत होता. दोघांची नजरानजर झाली आणि दोघेही शांतच झाले. काय बोलावं सुचतच नव्हतं. दिवसभर तर एकमेकांना पाहण्यासाठी मन धाव घेत होतं. एकमेकांना कधी एकदा बोलतोय असं झालं होतं आणि आता काय बोलावं तेच सुचत नव्हतं. दोघांनी पण एकदम ऑकवर्ड स्माइल केली. तुझी तब्येत तर ठीक आहे ना? रिशानने याज्ञिकीला विचारलं. ठीक आहे आता. तुम्हाला कॉफी आणू? त्याने होकारार्थी मान हलवली. ती लगेच तिथून खाली आली. रात्री सगळेजण डिनर टेबलजवळ येऊन बसले होते.
मला कदाचित पुढल्याच आठवड्यात लंडनला जायला लागेल. रिशानने सांगितलं, पण हे सांगताना त्याचा आवाज थोडासा उदास वाटत होता. याज्ञिकीच्या तोंडात घास घेणारा हात जागीच स्तब्ध झाला होता. तिचा सुद्धा चेहरा उतरला. बाकी लोक नॉर्मल बोलत होते, पण रिशान आणि याज्ञिकी उगीचच अन्न चिवडत होते. दोघांना सुद्धा घशाखाली अन्न उतरत नव्हतं. आणि ही उदासी का आहे याचं कारण दोघांनाही माहिती होतं. रियांश आणि आजी दोघांना असं पाहून एकमेकांना इशाऱ्याने काहीतरी सांगत होत्या. मी काय म्हणते रिशू, या टूरमध्ये तू एकटा जाशील की तुझ्या सोबत कोणीतरी सहकारी तुझ्या सोबत असेल? जॉन माझा तिथला असिस्टंट आहे माझ्यासोबत. रिशान आजीला उत्तर देतो. मग जॉन ऐवजी याज्ञिकी तुझ्या सोबत आली तर? आजींनी विचारलं आणि रिशान आणि याज्ञिकीच्या चेहऱ्यावरचे रंगच बदलले. हो नाही हो म्हणजे चालेल ना, तो गोंधळून म्हणाला. याज्ञिकी तर फक्त आवासून पाहत होती. अरे मग तिलाही सोबत घेऊन जा ना. तसेही ती इथे तुझी असिस्टंट आहे. इथल्याप्रमाणे तुला पण तिकडे मदत करेल. हो, ही मस्त आयडिया आहे. तो अगदी आनंदित होत म्हणाला. मग याज्ञिकी जाणार ना लंडनला? मी कशी जाणार? म्हणजे मी कधी गेले नाहीये बाहेर. मला ती गडबडून बोलली. रिलॅक्स याज्ञिकी, रिशान आहे सोबत. आणि कधी नाही गेली तर आता जा. तसंही लग्नानंतर तुम्ही कुठेच बाहेर गेला नाहीयेत आणि आता फिरणंही होईल ना तुमचं, काम पण होईल. रियांश अगदी एक्साइटमेंटमध्ये याज्ञिकीला म्हणाला. पण मी एकटी कशी तिकडे? म्हणजे तिला काहीच सुचत नव्हतं. आजपर्यंत नाशिक आणि आता मुंबई सोडून ती कधीच बाहेर गेली नव्हती. आणि आता अचानक लंडनला जायचंय म्हणजे घाबरली होती बिचारी. अगं एकटी कुठे आहे? रिशान आहे ना तुझ्या सोबत. टेन्शन नको घेऊ तू. रियांश याज्ञिकीला म्हणाला. पण माझ्याकडे व्हिसा नाहीये. त्याचं टेन्शन आता तू नको घेऊस. ते मी सगळं पाहून घेतो. तू फक्त जाण्याची तयारी कर. याज्ञिकीने एकदा रिशानकडे पाहिलं तर तो डोळे बारीक करून तिला पाहत होता. पण तिला त्याच्या अशा पाहण्याचा अर्थ काही कळला नव्हता. तिचं जेवण झालं, पण ती लगेचच रूममध्ये आली. रिशान आणि रियान सोबत काही गोष्टी डिस्कस करत खालीच उभा होता आणि ती मात्र आपल्याच विचारात रूममध्ये पोहोचली. आत्ताही लंडन म्हणलं की तिला काव्य आठवला. मी लंडनला जाणार, पण काव्यही तिथेच असतो ना? तो आत्ताही असेल का तिथेच? भेटेल का मला कधी तिथे गेल्यावर? तिच्या मनात कालवाकालव झाली. नाही, मी नाही भेटू शकत त्याला. मी तर त्याला मला परत कधीच कॉन्टॅक्ट करू नको असं सांगितलं होतं. पण आता तिथं गेल्यावर त्याच्यासोबत भेटायला बोलायला म्हणजे नको. एकदा तो मार्ग सोडलाय ना, परत त्या वाटेला नाही जायचंय. आणि मला विसरून तो त्याच्या आयुष्यात पुढे गेला असेल तर? उगीच त्याच्यापासून, त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी गोष्टी अवघड नकोयत करायला. आता मी बायकोय कुणाची तरी. काव्याचा विचार करणं सुद्धा चुकीचं आहे. तिचं मन तिलाच दोष देत होतं. राधा पण तर कुणाची तरी बायको होती, पण तिचं पण कृष्णावर प्रेम होतं. मी माझी कर्तव्य विसरत नाहीये, पण माझं काव्यावरचं प्रेम ते सुद्धा मी झिडकारू नाही शकत. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. खूप दिवसातून काव्याची आठवण जरा जास्तच त्रास देत होती. नंतर मात्र कधीतरी उशिरा तिचा डोळा लागला. पण इकडे रिशान मात्र याज्ञिकीला सोबत लंडनला घेऊन जायचंय म्हणून खूपच आनंदी होता. मग झटपट आवरत होता. याज्ञिकी वरवर नॉर्मल असली तरी आतून मात्र खूपच बेचैन होती. पाहता पाहता हे 12 दिवस